आज एक काम निघालं बोरवलीला, म्हणून बोरवलीला जायचं ठरवलं. मी एकटीच चालले होते बोरवलीला ट्रेननी. आणि बघा ना, दर टायमाला गाडी 1 नंबरला थांबते बोरवली स्लो, आणि आज 3 नंबरला थांबली. आणि माझं काम आहे 1 नंबर स्टेशनच्या बाहेरच माझं जवळच काम आहे. तर मला एवढं प्लॅटफॉर्म चालावा लागतो आहे, आणि त्याच्यामध्ये पाऊस पण पडला. सगळीकडे पाऊस नाही आहे आणि इकडे पाऊस पडतो आहे. माझं फक्त 10 ते 15 मिनटाचंच काम होतं, आणि माझं ते काम झालं पण. म्हणून मी परत निघाले स्टेशनला, आणि स्टेशनच्या जवळच माझं काम होतं. आणि हे आपलं बोरवली स्टेशन. बोरवलीला मार्केट पण खूप छान लागतं. आम्ही गेल्या टायमाला गेले होते मी मार्केटला शॉपिंग करायला, आणि इकडे ट्रेनची वाट बघत होते. आणि मी माटुंग स्टेशनला उतरले, आणि मला घ्यायला बघा कोण आले माटुंग स्टेशनला. माझी मुलगी आली आहे मला घ्यायला, आणि तिने मला बघून पळतच आली ब्रिजवरती. आणि इकडे माझे मिस्टर पण आलेत मला घ्यायला, गाडी घेऊन आलेत दोघं पण. कारण की आम्ही चाललेलो आहोत सिद्धिविनायकला. आम्ही सिद्धिविनायकला महिन्यातून एकदा जात असतो. तिकडं गेले की आम्हाला थोडंसं बरं वाटतं. आणि इकडे बघा ना, आम्हाला दादरला कोण भेटलं, शिवाजी पार्कला गोल्डन मॅन भेटला. त्याचे व्हिडिओ काढायचेच होते, तेवढंच सिग्नल पण सुटला. आणि हे आता आम्ही असं मंदिरात पोचलो. मागे गाडी पार्किंग केली आणि इकडे एंट्री करत होतो. आतमध्ये एवढी गर्दी होती ना की विचारायलाच नको. खूप गर्दी होती. आज संडे पण होता आणि खूप गर्दी होती, खूप गर्दी. मग आम्ही विचार केला की दुरून दर्शन घ्यायचं. तर दुरून दर्शनाला पण खूप लाईन होती. खूप असे तिकडचे माणसं असे ढकलत होते, ओ जावा जावा जावा. ठीक आहे, पण आता काय, भक्त आहेत ना, शेवटी गर्दी असली तरी पण जाणारच. मग दर्शन वगैरे घेतलं, 1-2 पिक्चर क्लिक केले. आणि इकडे बघा ना, एक काका ते हार बनवते, आणि ही मांजर त्यांना हार बनवूनच देत नव्हती. त्यांना त्रास देत होती नुसती. त्यांचा धागा खीच, हे खीच, ते खीच करत होती. ते ध्रुवा पण ते सारखी तोंडात घालत होती, फेकत होती. आणि ही त्यांची मम्मी आहे वाटतं. आणि माझ्या नवऱ्याला आणि माझ्या मुलीला कॅट खूप आवडते. दोघं पण खेळत होते. इथून आम्ही प्रसाद घेतला, वाटण्यासाठी मोदकाचा प्रसाद घेतला. आणि खूप भूक लागली होती म्हणून घी डोसा खाल्ला. घी डोसा मला खूप आवडतो. तर बाय, असा गेला दिवस.